Hello students, in the last lecture we completed the concept of the bond enthalpy and the enthalpy of the chemical reaction. Now in this lecture we will start with the Hayes law of a constant heat summation. So आता आपल्याला काय बघायचं Hayes law of a constant heat summation काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता एखादी रिएक्शन जेव्हा प्रोसीड होते तेव्हा काय होतं ती रिएक्शन प्रत्येक सगळ्याच रिएक्शन ह्या एका स्टेप मध्ये होतात असं नाही तर त्या रिएक्शन काय करतात वेगवेगळ्या स्टेप मध्ये नंबर ऑफ स्टेप्स मध्ये प्रोसीड होतात. तर हेज लॉ आपल्याला काय सांगतो की एन्थाल्पी चेंज ऑफ द ओव्हरऑल रिएक्शन म्हणजे शेवटची जी आपली फायनल रिएक्शन आहे फायनल जी स्टेप आहे रिएक्शनची म्हणजे ती काय ओव्हरऑल रिएक्शनचा जो एन्थाल्पी चेंज आहे तो म्हणजे काय असतो इंडिव्हिज्युअल स्टेप आहे ज्या रिएक्शन मध्ये त्यांचा जो एन्थाल्पी आहे त्या एन्थाल्पी चेंजची काय असते बेरीज असते सम असते. हे काय सांगतो आपल्याला हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. म्हणजे सपोज एखादी रिएक्शन चा जो एन्थाल्पी आहे तो कशावर डिपेंड नाहीये पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. एन्थाल्पी इज नॉट डिपेंड ऑन द पाथ फॉलो कितीही पाथ त्याने फॉलो केलेले असतील तर ओव्हरऑल जो एन्थाल्पी आहे ते त्या नंबर ऑफ स्टेपची काय असते बेरीज असते. सो व्हॉट इज द हेज लॉ ऑफ अ कॉन्स्टंट हीट समेशन. एन्थाल्पी चेंज फॉर अ रिएक्शन इज इक्वल टू द सम ऑफ द एन्थाल्पी चेंजेस ऑफ द इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन द रिएक्शन. हे काय सांगतो आपल्याला हेज लॉ. म्हणजे बघा आता मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे H2 गॅस आणि N2 गॅस यांच्यापासून आपल्याला काय मिळाले यांची जर आपण रिएक्शन केली तर आपल्याला N2H4 हा गॅस मिळाला. त्यावेळी जो रिएक्शनचा एन्थाल्पी आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन त्याला मी काय म्हणते ही पहिली स्टेप आहे रिएक्शनची डेल्टा RH10 इज इक्वल टू 95.4 किलोजूल मोल इनवर्स. हा झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होतंय बघा हा N2H4 गॅस रिएक्ट होतोय हायड्रोजन गॅस बरोबर H2 गॅस बरोबर टू फॉर्म टॉइस ऑफ NH3 गॅस. म्हणजे ही झाली सेकंड स्टेप. आपल्याला फायनली मिळाले काय रिएक्शन मध्ये टॉइस ऑफ NH3 अमोनिया मिळालेला आहे. पण यामध्ये काय झालेलं आहे ही रिएक्शन एका स्टेप मध्ये न होता काय झालंय दोन स्टेप मध्ये झालेली आहे. मग या पहिल्या स्टेपचा जो एन्थाल्पी चेंज होता तो मी तुम्हाला सांगितलं 90 प्लस 95.4 किलोजूल मोल इनवर्स. म्हणजे ही काय झाली आहे पहिल्या स्टेप मध्ये ऍब्सॉर्ब केलेली आहे रिएक्शन. नेक्स्ट स्टेपचा जो एन्थाल्पी चेंज आहे त्यावेळी तो काय आहे बघा डेल्टा RH20 स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ दिस स्टेप इज -187.6 किलोजूल मोल इनवर्स. हा सेकंड स्टेपचा एन्थाल्पी आहे. म्हणजे इथं काय झालेली आहे हीट रिलीज झालेली आहे. पण मग आता जेव्हा ओव्हरऑल आपण रिएक्शन बघतोय तेव्हा काय होते बघा हे टॉइस ऑफ H2 आणि हे H2 मिळून काय झालंय थ्राइस ऑफ H2 गॅस आणि हा N2 गॅस यांची सम केली आपल्याला तर आपल्याला फायनली काय मिळालंय टॉइस ऑफ NH3. मग हा जो हे जे इंडिव्हिज्युअल रिएक्शन आहे ही जी फायनल स्टेप आहे रिएक्शनची त्याचा जो एन्थाल्पी चेंज आहे डेल्टा RH0 हा फायनल स्टेपचा जो एन्थाल्पी ओव्हरऑल एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन हा काय आहे या दोन्ही इंडिव्हिज्युअल स्टेपच्या एन्थाल्पीची जर आपण बेरीज केली तर हे काय ते बघा -92.2 किलोजूल मोल इनवर्स. म्हणजे ओव्हरऑल एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन इज द सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ दिस स्टेप्स इन द रिएक्शन. सो दिस इज द हेज लॉ फॉर द कॉन्स्टंट हीट समेशन. म्हणजे हेज लॉ आपल्याला हेच सांगतो की काय सांगतो नंबर ऑफ पाथ जे फॉलो केलेले आहेत एखाद्या रिएक्शननी तर त्या रिएक्शनचे नंबर ऑफ पाथ म्हणजे ज्या नंबर ऑफ स्टेप्सचा प्रत्येक स्टेपला जो एन्थाल्पी चेंज आहे त्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळते ओव्हरऑल एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन. सो व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ द हेज लॉ. हेज लॉचं ऍप्लिकेशन कुठे होणार आहे आपल्याला काही रिएक्शन अशा असतात ज्यांचा फायनल स्टेपचा एन्थाल्पी आपल्याला कॅल्क्युलेट म्हणजे माहित नसतो तर अशा वेळी आपण काय करू शकतो जर इंडिव्हिज्युअल स्टेपचा एन्थाल्पी आपल्याला माहित असेल तर त्यांच्या एन्थाल्पीची सम करून आपल्याला काय मिळतो फायनल एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन. सो दिस इज द ऍप्लिकेशन फॉर द हेज लॉ. याच्यावर आधारित तुम्हाला काय विचारतात एक्झाम मध्ये एक्झाम्पल विचारले जातात किंवा तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाईल राईट अँड एक्सप्लेन हेज लॉ ऑफ अ कॉन्स्टंट हीट समेशन विथ सुटेबल एक्झाम्पल. म्हणजे काय विचारणार क्वेश्चन एक्सप्लेन द हेज लॉ विथ सुटेबल एक्झाम्पल. लास्ट इयरचा जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हेज लॉ वरचा क्वेश्चन आलेला आहे तर त्यामुळे हा इम्पॉर्टंट लॉ आहे इन व्ह्यू ऑफ युअर एक्झाम. सो दिस इज फॉर द हेज लॉ. नेक्स्ट पॉइंट बघूया आता आपण काय बघणार आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये काय असतं टेंडन्सी असते त्या प्रोसेसची टू नॅचरली ऑकर. म्हणजे ती रिएक्शन काय विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स ती रिएक्शन प्रोसीड होते. म्हणजे ती स्पॉन्टेनियस रिएक्शन प्रोसीड होण्यासाठी कुठल्याही एक्सटर्नल फोर्सची गरज नसते.
आणि मेन म्हणजे काय असतं बघा, स्पॉन्टेनियस प्रोसेस, जेव्हा एखादी स्पॉन्टेनियस प्रोसेस होतीये, म्हणजे आता सपोज आता 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी जर टेम्परेचर झालं तर काय होतं बघा, जे वॉटर असतं त्याचं आपोआप काय होतं, आईस मध्ये कन्व्हर्जन होतं. तर ही प्रोसेस कशी, या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे ही रिएक्शन जी आहे ती कशी आहे, इन वन टाइम, एका डिरेक्शन मध्ये झालेली आहे. टेम्परेचर कमी झालं की आपोआप काय होणार आहे, वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये होणारच आहे. या रिएक्शन साठी कुठलाही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स लागतोय का, नाही लागत. हे कशाचं एक्झाम्पल आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेसचं. ही रिएक्शन कशी होते, इन वन डिरेक्शन, कुठल्याही एक्सटर्नल फोर्सचा इन्फ्लुएन्स तिथे नसतो. मग आता बघा, व्हॉट आर द की पॉइंट्स फॉर द स्पॉन्टेनियस प्रोसेसचे जे काही की पॉइंट्स आहेत ते आपण बघूया वन बाय वन. म्हणजे बघा, ते आता मी सांगितलेलंच आहे सगळं तुम्हाला, ते फक्त वर्डिंग मध्ये काय होते बघा. It occurs of its own and does not require any external agency to occur. म्हणजे ही काय होते, स्वतःहून रिएक्शन होते आणि कुठलीही एक्सटर्नल फोर्स त्याला गरजेचा नसतो. सेकंड काय बघा, इट प्रोसीड्स इन वन डिरेक्शन अँड कॅन नॉट टेक्स प्लेस इन अपोजिट डिरेक्शन अनलेस एक्सटर्नल स्टिम्युलंट इज प्रेझेंट. म्हणजे ती रिएक्शन काय झाली होती, एका डिरेक्शन मध्ये चाललेली असते, ती तोपर्यंत डिरेक्शन कंटिन्यू करते जोपर्यंत कुठलाही एक्सटर्नल फोर्स त्याला अपोज करत नाही. नेक्स्ट काय बघा, स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन बी रॅपिड और स्लो. स्पॉन्टेनियस प्रोसेस कधी कधी काय असते, खूप फास्ट होते आणि कधी कधी काय होते, स्लो होते. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेसचा रिएक्शनचा जो रेट आहे तो या रिएक्शनवर डिपेंड नसतो. स्पॉन्टेनियस प्रोसेस रॅपिड पण होऊ शकते आणि स्लोली पण होऊ शकते. आणि नेक्स्ट अँड फोर्थ आणि लास्ट पॉइंट काय बघा, स्पॉन्टेनियस प्रोसेस टेंड टू ऑकर इन अ डिरेक्शन दॅट लीड्स टू द इक्विलिब्रियम. स्पॉन्टेनियस प्रोसेस काय करते, ज्या त्या डिरेक्शन मध्ये जाते जिथं तिला इक्विलिब्रियम, ती काय करते, स्पॉन्टेनियस प्रोसेस जास्तीत जास्त इक्विलिब्रियम अटेंड करते. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेसची टेंडन्सी असते टू अटेंड इक्विलिब्रियम. तर हे झाले की पॉइंट्स फॉर द स्पॉन्टेनियस प्रोसेस. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. आता बघा आपण काय बघतोय, एनर्जी अँड द स्पॉन्टेनिटी. आता यामध्ये बघा, स्पॉन्टेनियस प्रोसेस जी आहे ती स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे, टेक्स प्लेस इन अ डिरेक्शन इन विच द एनर्जी ऑफ द सिस्टीम इज लोअर्ड. स्पॉन्टेनियस प्रोसेस त्या डिरेक्शन मध्ये होते जिथं काय असते, सिस्टीमची एनर्जी कमी झालेली असते, त्या डिरेक्शन मध्ये रिएक्शन होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आता काय होतं, पाणी जर आपण एखाद्या उंचावरून खाली सोडतोय तर ते काय होतं, पाणी खाली येण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे जिथं हाईट कमी आहे तिकडे येण्याचा प्रयत्न करतात. सिमिलर वे स्पॉन्टेनियस प्रोसेस जिथं असते तिथं काय करते, सिस्टीमची एनर्जी जिथं कमी आहे त्या साईडला स्पॉन्टेनियस प्रोसेसची काय असते, डिरेक्शन असते. आता बघा, स्पॉन्टेनियस प्रोसेस काय, जनरली ज्या स्पॉन्टेनियस प्रोसेस असतात त्या काय असतात, एक्झोथर्मिक असतात. म्हणजे विथ द रिलीज ऑफ हीट, त्या काय करतात, हीट रिलीज करतात. बट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण NaOH आणि HCl चं एक्झाम्पल बघितलं. NaOH आणि HCl चं एक्झाम्पल जर रिएक्शन झाली तर आपल्याला काय मिळणार आहे, NaCl मिळणार आहे. आणि या रिएक्शन मध्ये जो एन्थाल्पी चेंज आहे तो काय, -57 किलोजूल. काय, -57 किलोजूल. म्हणजे मायनस साइन आहे म्हणजे काय म्हणतो आपण, एनर्जी म्हणजे हीट इज रिलीज. म्हणजे ही रिएक्शन कशी आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन. पण काही अशा रिएक्शन, फॉर एक्झाम्पल आता आपण जेव्हा आईस मेल्ट होतो, आईस मेल्ट झालेला आहे, आईस मेल्ट स्पॉन्टेनियसली अबोव 0 डिग्री सेल्सिअसच्या वरती टेम्परेचर गेलं तर आईस काय होतो, मेल्ट होतो. आणि यावेळी काय होतो, ते हीट ऍब्सॉर्ब करतो सराउंडिंग करून काय केलं त्याने, हीट ऍब्सॉर्बिंग. आता ही पण आईस मेल्टिंगची प्रोसेस आहे, ती पण कशी आहे, स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे ती. पण यावेळी काय होते, हीट रिलीज होते का, नाही होत. तर काय होते, हीट ऍब्सॉर्ब होते. मग आपण असं म्हणू शकतो का की ऑलवेज स्पॉन्टेनियस प्रोसेस इज ऑलवेज एक्झोथर्मिक. तर तसं नसतं. स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन बी एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक. लाईकवाईज जेव्हा आपण मीठ असतं NaCl जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा त्याच्यापासून आपल्याला काय मिळतात, Na+ आणि Cl- हे दोन काय मिळतात, आयन्स मिळतात. आणि त्यावेळी जो एन्थाल्पी चेंज आहे तो काय, +3.9 किलोजूल मोल इनवर्स. मग हा जो एन्थाल्पी चेंज आहे तो पण काय बघा, त्यावेळी पण काय करतोय, हीट ऍब्सॉर्ब झालेली आहे या प्रोसेस मध्ये. जेव्हा मीठ आपण डिझॉल्व्ह करतोय वॉटर मध्ये त्यावेळी काय झालेलं आहे, हीट ऍब्सॉर्ब झालेली आहे. म्हणजे आपण असं नाही, म्हणजे स्पॉन्टेनिटी आणि रिएक्शन एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिसिटी मध्ये काय काय असू शकतं रिलेशन, आपण डिरेक्टली नाही सांगू शकत की एखादी रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे म्हणजे ती एक्झोथर्मिकच आहे, ती एंडोथर्मिक पण असू शकते. सो दिस इज फॉर द एनर्जी अँड द spontaneity. So our next point is the entropy.
व्हॉट इज एंट्रॉपी? आता बघा, त्यासाठी मी तुम्हाला 3 एक्झाम्पल देते. एक आहे, हे सगळे आईस आहे. आईसच्या फॉर्म मध्ये जेव्हा वॉटर H2O मॉलिक्युल्स असणार आहेत तेव्हा ते काय असतात? ऑर्डर्ड असतात. ऑर्डर्ड आहेत. बघा ते आईस काय असतं? हायली ऑर्डर्ड स्टेट. म्हणजे त्यांची जी स्टेट आहे ती काय आहे? कंटिन्युअस स्टेट आहे. ते काय असतात? ते मॉलिक्युल्स काय असतात? एकमेकांना एकदम जवळ जवळ असतात, म्हणजे क्लोजली पॅक्ड असतात. म्हणजे काय आईस आहे ते काय आहे? हायली ऑर्डर्ड आहे. बघा, हायली ऑर्डर्ड स्टेट. नेक्स्ट बघा, आता आपण जे हा आईस जर मेल्ट केला तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? आईस जर आपण मेल्ट केला तर H2O लिक्विड आपल्याला मिळणार आहे. हा जो H2O लिक्विड आहे त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांपासून काय होणार आहेत? लांब जाणार आहेत. आणि ही कशी असणार आहे? ही जी स्टेट आहे ती कशी आहे? डिसऑर्डर्ड स्टेट. डिसऑर्डर्ड स्टेट काय म्हणणार आहे आपण? H2O लिक्विड. आणि ह्या लिक्विडला जर आपण पुन्हा काय केलं? हीट केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? वेपर मध्ये. आणि तेव्हा जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते खूपच लांब लांब असणार आहेत एकमेकांपासून. बरोबर आहे? म्हणजे हे काय असणार आहे? आणखी हायली डिसऑर्डर होणार आहे. ही स्टेट कशी होणार आहे? H2O वेपरची जी स्टेट आहे ती कशी आहे? हायली डिसऑर्डर. मी तर काय म्हणते? H2O वेपर. बघा, आता मी काय सांगते, जेव्हा सॉलिड स्टेट मध्ये आहे वॉटर म्हणजे आईस आहे तेव्हा काय असणार आहे? त्याची स्टेट काय? आईस इज हायली ऑर्डर्ड स्टेट मध्ये. नेक्स्ट आपण जेव्हा तो मेल्ट करतोय तेव्हा त्याची स्टेट काय होणार आहे? डिसऑर्डर्ड स्टेट मध्ये तो जाणार आहे. त्याचे मॉलिक्युल्स काय होणार? एकमेकांपासून लांब जाणार आहेत. आणि तेव्हा जेव्हा पुन्हा आपण ह्या लिक्विडला आणि पुन्हा हीट करतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? H2O वेपर मध्ये. H2Oच्या वेपर मध्ये झालेलं आहे त्याचं कन्व्हर्जन. आणि तेव्हा त्याचे मॉलिक्युल्स एकमेकांपासून खूप लांब गेले आहेत. म्हणजे हे काय झालंय? हायली डिसऑर्डर. म्हणजे हे जे इन्क्रीजिंग डिसऑर्डर, ज्या डिसऑर्डर मध्ये जो इन्क्रीजिंग डिसऑर्डर होते त्यालाच आपण काय म्हणतोय? एंट्रॉपी. काय म्हणायचं इथं? एंट्रॉपी. The disorder or randomness is measured by entropy and denoted by the capital letter S. कशाने डिनोट करतो आपण? एंट्रॉपी S. So entropy is nothing but the measure of disorder असं आपण म्हणू शकतो. आता बघा, या सगळ्या प्रोसेस मध्ये जो एंट्रॉपी चेंज आहे तो काय असतो? डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे एंट्रॉपी मधला चेंज आहे तो ग्रेटर दॅन 0 आहे. कारण काय होते? इकडून इकडे जाताना डिसऑर्डर काय होते? वाढत जाते. त्यामुळे डेल्टा एस काय आहे? ग्रेटर दॅन 0. हे जर आपण रिव्हर्स मध्ये गेलो तर काय होणार आहे? डेल्टा एस काय होणार आहे? इथं काय झालं? डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0. तेव्हा काय होणार आहे? डेल्टा एस इज लेस दॅन 0. जर आपण हीच रिएक्शन रिव्हर्स मध्ये जर झाली लागलो तर काय होणार आहे? डेल्टा एस लेस दॅन 0 होणार आहे. आता बघा, आता डिझॉल्युशन ऑफ सॉलिड आयटम काय करणार आहे आपण? सॉलिड I2 जो आहे म्हणजे आयोडीन जर आपण वॉटर मध्ये डिझॉल्व केला तर काय होतं? बघा, I2 सॉलिड आहे तो I2 सॉलिड तो जर आपण काय केला? ऍक्वियस मध्ये म्हणजे ऍक्वियस फॉर्म मध्ये वॉटर मध्ये जर डिझॉल्व केला तर हा काय होणार आहे? आपला I2 लिक्विड होणार आहे. मग हा जो I2 लिक्विड आहे या प्रोसेस मध्ये पण काय होणार आहे? डेल्टा एस हा काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0. कारण का? डिसऑर्डर काय झालेली आहे? वाढलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जर सपोज एक H2 मॉलिक्यूल आहे, H2 सॉलिड आहे, त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं? H2 गॅस आहे, हा डायॲटॉमिक आहे, डायहायड्रोजन आहे, त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं? टॉइस ऑफ H हायड्रोजन गॅस मध्ये कन्व्हर्जन केलं. तर काय होणार आहे? बघा, या प्रोसेस मध्ये पण काय होणार आहे? डेल्टा एस काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0. बिकॉज हा इथं H2 काय आहे? हा डायॲटॉमिक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये डिसऑर्डर काय असणार आहे? कमी असणार आहे. पण इथं आपण कन्व्हर्जन कशामध्ये केलंय? मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलंय. त्यामुळे काय झालंय? डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे डेल्टा एस काय असणार आहे? पॉझिटिव्ह. आता बघा, व्हॉट इज द क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ अ एंट्रॉपी. आता एंट्रॉपीचे आपल्याला काय करायचे? क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. बघा, आता क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन फॉर एंट्रॉपी.
Quantitative definition for entropy is delta S is equal to Q reversible upon T. This is the quantitative definition for the entropy. म्हणजे entropy is nothing but the measure of disorder or randomness, and entropy change of a system is equal to काय असणार आहे बघा, is equal to the amount of heat transferred. हे Q reversible म्हणजे काय, amount of heat transferred to the system and divided by its temperature. त्याला आपण काय करतोय, it transferred to it in a reversible manner divided by temperature in Kelvin. हे टेम्परेचर कशामध्ये मोजायचं आपल्याला, केल्विन मध्ये. आणि हेच काय क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन फॉर द एंट्रॉपी. दस एंट्रॉपी आपण जर मेजर करायचं झाला तर कशामध्ये मेजर करणार आहे बघा, एंट्रॉपीचं युनिट काय आहे, जूल पर केल्विन. काय असणार आहे, जूल पर केल्विन. सो युनिट ऑफ द एंट्रॉपी, युनिट ऑफ एंट्रॉपी काय, जूल पर केल्विन. म्हणजे हा एंट्रॉपी जो आहे क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन मध्ये आपण काय म्हणतोय, एंट्रॉपी इज नथिंग बट द रँडमनेस और डिसऑर्डर. पण आता आपण जर क्वांटिटेटिव्ह मध्ये त्याची डेफिनेशन केली तर काय असणार आहे बघा, हीट रिलीज्ड बाय द सिस्टम डिवायडेड बाय टेम्परेचर इन केल्विन. त्याला आपण काय म्हणतोय, डेल्टा. ही झाली क्वांटिटेटिव्ह डेफिनेशनची, क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन एंट्रॉपीची. आता बघा डेल्टा एस म्हणजे हे डेल्टा एस हे काय आहे, स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शन आहे म्हणजे काय, इट डज नॉट डिपेंड ऑन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. सिस्टीमनं कुठला पाथ फॉलो केलेला आहे त्याच्यावर हे एंट्रॉपी डिपेंड नसतो. सो दिस इज द डेफिनेशन, क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन फॉर द एंट्रॉपी, अँड दिस इज फॉर टुडे. अँड हा इथं काय झालेला आपल्या टॉपिकचा एंड झालेला आहे. थर्मोडायनामिक्स इथं संपलेला आहे.